महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू राजकारणी, दलित चळवळीतील आक्रमक चेहरा, कायद्यावर असलेलं प्रचंड पकड, तत्वनिष्ठ आणि सर्वात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वारसा अशी ओळख असलेला नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर। भारतीय रिपब्लिकन पक्ष ते वंचित बहुजन आघाडी असा प्रकाश आंबेडकरांचा राजकीय प्रवास। या प्रवासात प्रकाश आंबेडकरांनी अनेक पक्षांसोबत युती आघाडी केली, त्यात त्यांना कधी यश आलं, मात्र खरी चर्चा झाली ती त्यांच्या युती आघाडीची, ज्यामुळे ते जास्त चर्चेत राहिलेत। त्यांच्या याच राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं नाव ज्यांच्याशिवाय आज घडीला महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होणं शक्य नाही। थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आणि पाठीशी लक्षणीय मतदार। त्यामुळे कोणत्याही निवडणुका आल्या की बाळासाहेब आंबेडकर चर्चेच्या केंद्रस्थानी असतातच। आंबेडकरी चळवळ आणि राजकारण याच्यामध्ये 90च्या दशकामध्ये जे अंतर पडलेलं होतं ते दूर करण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीनं मांडणी करून बांधणी करून प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न राबवला आणि या पॅटर्नच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभावही पाडला आणि याचंच पुढे रूपांतर भारिप बहुजन महासंघामध्ये केलं। 1995 साली त्यांच्या नेतृत्वात एकत्रित आलेल्या दलित संघटनांना यश आलं। त्यांचे 4 खासदार देखील निवडून आले। तर 1998 साली काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून खासदार बनले। मात्र 2004 साली त्यांनी काँग्रेसची साथ सोडली, तेव्हापासून आजपर्यंत दोघांमध्ये एकजूट झालेली नाहीये। त्यानंतर अनेक वेळा काँग्रेस आणि आंबेडकरांमध्ये आघाडी होईल अशी स्थिती निर्माण झाली। 2014 साली जेव्हा देशात मोदींचा झंझावाती प्रचार सुरू होता तेव्हा काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांच्याशी युतीच्या चर्चा केल्या। आत्ताप्रमाणेच त्यावेळी अनेक बैठका झाल्या, मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून 2014 सालची चर्चा फिसकटली आणि प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा एकला चलोचा नारा दिला। साल 2019 पर्यंत प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली। लोकसभा निवडणुका आल्या, पुन्हा एकदा आंबेडकर आणि युती आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या। यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढत होते आणि त्यांच्या आघाडीत वंचितचा समावेश होणार अशी चर्चा होती। 2019च्या युतीमध्ये सर्वात मोठा अडथळा ठरला तो म्हणजे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या संबंधांचा पूर्व इतिहास। जागा वाटपाचा तिढा सुटला नाही म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जी संभाव्य युतीच्या चर्चा होत्या त्या चर्चा थांबवल्या। मात्र त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि हैदराबादच्या असदुद्दीन ओवैसी यांचं AIMIM पक्ष या दोघांची युती झाली। लोकसभेमध्ये या दोन्ही पक्षांना मोठं यश जरी मिळालं नाही तरी राज्यभरातून तब्बल 42 लाख मतं मिळवत त्यांनी राज्यभरात आपला प्रभाव दाखवून दिला। त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मोठा फटका देखील बसला। 2019च्या लोकसभेनंतर वंचित आणि MIMची युती तुटली। पुढे वंचित मधून अनेक मातब्बर नेते देखील बाहेर पडले। गोपीचंद पडळकर, लक्ष्मण माने, बळीराम शिरस्कर, हरिभाऊ बदे, यशपाल भिंगे यांच्यासह त्यांचे सख्खे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी देखील प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली। पुढे 2023 साली आंबेडकरांनी ठाकरेंशी युती केली। तीच आघाडी आजही आहे, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आता काँग्रेस राष्ट्रवादीही आहे। शिवाय खुद्द शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आंबेडकरांना आघाडीची साथ घातली आहे। त्याला बाळासाहेबांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यासाठी 5 वेळा महाविकास आघाडीच्या बैठकाही झाल्या। आता खुद्द प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत चर्चा झाली, मात्र तरीही 2014-2019 प्रमाणेच जागा वाटपाचा तिढा कायम आहे। आता बाळासाहेब आणि महाविकास आघाडी तिढा सोडवणार की वंचित महाविकास आघाडीची साथ सोडणार
हे लवकरच कळेल. आफताब शेखसह 0 आवर, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.